हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा चॅप्टर पाहणार आहोत. हा सेक्शन फर्स्ट मधला चॅप्टर आहे. सेक्शन फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. थोडं बेसिक कॉन्सेप्ट्स आपण पाहूया. ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगल ए बी सी. बी हा 90 डिग्री असेल तर ट्रायंगल ए बी सी काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. आणि सी हा एक्यूट अँगल आहे. तर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लिहू शकतोय, बरोबर. तर आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. करेक्ट. आता हे त्याचे डेफिनेशन्स पाहणार आहोत आपण, ते डिफाइन कशी करायची. तर बघा, हा अँगल 90 डिग्रीचा झाला, हा एक्यूट अँगल झाला थीटा. आपण या थीटा हा थीटा घेतोय आणि साइन थीटाची व्हॅल्यू शोधतोय. साइन थीटा झाल्यानंतर कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा आपण व्हॅल्यू शोधणार आहे. आता आपण हा 9th किंवा 10th मध्ये झालेला आहे की साइन थीटा म्हणजे काय, तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड म्हणजे विरुद्ध दिशा, ऍडजसेंट साइड म्हणजे जवळची दिशा. अपोजिट साइड म्हणजे विरुद्ध बाजू आणि ऍडजसेंट साइड म्हणजे लगतची बाजू आणि हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण. तर आता साइन थीटा कसा घेतोय आपण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थीटा कसा घेणार, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आणि टॅन थीटा कसा घेणार आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. आता राहतात फंक्शन्स कोणती, साइन, कॉस, टॅन, कोसेक थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा. आता या कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा आणि साइन, कॉस, टॅन यामध्ये रिलेशन आहे. बघा, कोसेक थीटा म्हणजे आपण 1/sin थीटा लिहू शकतोय. करेक्ट. सेक थीटा म्हणजे 1/cos लिहू शकतोय. आणि कॉट थीटा म्हणजे 1/tan थीटा लिहू शकतोय. आणि टॅन थीटा अजून एका पद्धतीने डिफाइन करतात. टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता कोसेक थीटा म्हणजे 1/sin थीटा. 1/sin थीटा म्हणजे काय येणार, 1 अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. म्हणजेच काय येणार आहे, हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. म्हणजे हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड येणार आहे. करेक्ट. 1/cos थीटा, 1/cos थीटा म्हणजे 1/adjacent साइड अपॉन हायपोटेन्यूज. म्हणजेच काय येणार आहे, हायपोटेन्यूज अपॉन ऍडजेसंट साइड येणार आहे. आणि कॉट थीटा म्हणजेच काय घेतो आपण, 1/tan थीटा घेतोय. कॉट थीटा म्हणजेच काय घेतोय, 1/tan थीटा. म्हणजेच काय येणार आहे बघा, टॅन थीटा म्हणजे काय येते, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. म्हणजेच काय येणार आहे, ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड येणार आहे. आता तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. ह्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या तुम्हाला माहित पाहिजे. आता कन्सिडर करूया, एक सर्कल कन्सिडर करते बघा. त्याची रेडियस r आहे. हा x एक्सिस झाला आपला, हा y एक्सिस झाला. बघा मी काय सांगते, हा x एक्सिस आहे, y एक्सिस आहे. आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो या पॉइंट मधून. या पॉइंटला आपण p न डिनोट करूया. p न परपेंडिक्युलर टाकला, इथं लेटर देऊया m, देऊया pm. आणि हा लेटर इथं o ओरिजिन, याला आपण a न डिनोट करूया आणि याला p न डिनोट करूया. आता इथं OA आणि OB बघा, OA आणि OB म्हणून त्यामुळे काय झालंय, अँगल तयार झालाय बघा. इथं थीटा कन्सिडर करूया, अँगल तयार झाला म्हणजे हा असा अँगल असणार आहे. OA आणि OB. आपण याला इनिशियल रे म्हणतो. करेक्ट. इनिशियल रे म्हणतोय आपण. आणि याला काय म्हणतो, टर्मिनल रे म्हणतो. आणि हा आपला झाला अँगल थीटा झाला. बघा इथं लक्षात आलं असेल, OA
इनिशियल रे आणि ओ बी टर्मिनल रे आणि पी ह्या पॉइंट मधून असा पी हा पॉइंट शोधला की तो सर्कल वरती पण आहे आणि टर्मिनल रे पण वरती पण आहे म्हणजे ओ बी वरती पण आहे आणि सर्कल वरती पण आहे असा पॉइंट पी आपण सिलेक्ट केला आणि तेथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला कुठं केला तर इनिशियल रे वरती केला म्हणजेच ओ ए वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता बघा हे अंतर आपण कन्सिडर करूया x असेल x एक्सिस आहे त्यामुळे आपण x लेटर घेतलं हे अंतर किती असेल बघा y असेल कारण y एक्सिस इकडे आहे हे जेवढं अंतर आहे इथून इथं असणार आहे हे अंतर काय असणार आहे स्मॉल लेटर y न डिनोट केलं आपण आणि हे अंतर स्मॉल लेटर x न डिनोट केलं. बघा आपले हा झाला आता त्रिकोण ट्रायंगल कसा झालाय बघा इथून असा ट्रायंगल तयार झाला हा ट्रायंगल आपला तयार झाला. इथं हायपोटेन्यूज काय येते r येते ऑपोजिट साइड काय येते y येते ऍडजसेंट साइड काय येते x येते. आता आपण आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय करूया डिफाइन करूया. आता आपण साइन थिटा घेतोय साइन थिटा म्हणजेच काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच काय येणार आहे बघा y अपॉन r. बघा अपोजिट साइड कोणती आहे pm आहे pm आहे आणि अपॉन हायपोटेन्यूज कोणती आहे तर op आहे पण op आपण काय रेडियस आहे रेडियस आपण r ने डिनोट केले म्हणजे op अपॉन pm अपॉन op म्हणजेच काय येणार आहे y अपॉन r. सिमिलरली बघा cos थिटा कसं आहे बघा ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज ऍडजसेंट साइड म्हणजे कोणती आहे आपली OM अपॉन OP म्हणजेच काय येणार आहे OM अपॉन OP x अपॉन r म्हणजे sin थिटा मिळाला आपल्याला y अपॉन r cos थिटा मिळाला आपल्याला x अपॉन r आणि tan थिटा मिळते बघा tan थिटा काय सांगतोय अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड म्हणजेच pm अपॉन om म्हणजेच y अपॉन x अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड म्हणजेच y अपॉन x. आता आपल्याला sin थिटा आणि cos थिटा जरी माहित पडले तरी आपण राहिलेली सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाइन करू शकतो बरोबर. आता sin माहित आहे cos माहित आहे tan माहित आहे कोसेक काय येईल बरं कोसेक थिटा काय येईल 1 अपॉन sin थिटा 1 अपॉन y अपॉन r म्हणजेच काय r अपॉन y. सेक थिटा काय येणार आहे बघा सेक थिटाची व्हॅल्यू काय होते आपण 1 अपॉन cos थिटा म्हणजे 1 अपॉन x अपॉन r म्हणजेच काय r अपॉन x. आणि cot थिटा काय होते बघा आपण 1 अपॉन tan थिटा घेतो tan थिटा म्हणजेच काय y अपॉन x आहे म्हणजे 1 अपॉन y अपॉन r सॉरी y अपॉन x म्हणजेच x अपॉन y. आपण हे फंक्शन्स डिफाइन केले ही फंक्शन्स तुम्हाला माहित असली पाहिजे महत्वाची आहे. sin थिटा म्हणजे y अपॉन r म्हणजे तर रेडियस घ्यायची बरं का इथं cos थिटा म्हणजे x अपॉन r tan थिटा म्हणजे y अपॉन x cosec थिटा इज इक्वल टू r अपॉन y sec थिटा इज इक्वल टू r अपॉन x cot थिटा म्हणजे x अपॉन y. आता आपल्याला हा ट्रायंगल आहे तो राइट एंगल ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल आहे बघा ट्रायंगल OMP is a right angle triangle correct right angle triangle है therefore by Pythagoras theorem नुसार काय येणार आहे बघा r square is equal to x square plus y square by Pythagoras theorem बरोबर आहे का
आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच काय येणार आहे बघा, एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. इथं काय येते एक्स ची व्हॅल्यू बघा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. कन्वर्ट केली आपण, एक्स इज इक्वल टू इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. दिस इम्प्लाइज वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. बघा आपण व्हॅल्यूज पुट करतो. एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आर कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस r sin theta bracket square which is equal to r square cos theta square plus किंवा cos square theta r square into sin square theta which is equal to आपण r कॉमन घेऊ शकतोय. दोन्हीमध्ये पण r आहे. r square कॉमन घेतले तर काय राहणार आहे cos square theta plus साइन स्क्वेअर थिटा. LHS ला काय आर स्क्वेअर कॅन्सल होतील. 1 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला आयडेंटिटी मिळाली. काय मिळाली, आयडेंटिटी मिळाली, जी आपल्याला आतापर्यंत आपण पाठ केलेली. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही पाठ केलेली आयडेंटिटी आपल्याला इथे मिळते. आता लक्षात काय ठेवायचं आहे तुम्ही, sin थिटा इज इक्वल टू y अपॉन r, cos थिटा इज इक्वल टू x अपॉन r, tan थिटा इज इक्वल टू y अपॉन x. आणि sin cos माहित झाले की आपोआप रायडियन फंक्शन्स काय करतात, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नॅचरली ते मिळून जातात. त्यामुळे लक्षात ठेवताना फक्त काय ठेवायचे तुम्ही, sin थिटा cos थिटा. काय ठेवणार साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा म्हणजे y अपॉन r आणि कॉस थिटा म्हणजे x अपॉन r. ठीक आहे, ओके, थँक्यू.